चोरली याची त्याला याची गरजच नव्हती. हा उलटा आला तो. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं आणि 30 चिकवणी 72 धावसंख्येचं आव्हान खरं तर इथून मात्र पार करायचंय. भलं मोठं आव्हान, खूप सारं तगडं आव्हान इथून मात्र आपण पाहताय. आणि बघूया टीम घेईल कोण दिवसा दरम्यान महेंद्र सवर गोलंदाजी करतो आणि प्रकाशी फापे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं कॅश प्राइज महेंद्रला दिलं जाईल. बाबा एवढं बोलतो तेच आहेत ना आता नाही केले जिंकायला मग ते दिवस शॉट खेळायला गेला नाही पुढे जाऊन चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 3 सिक्स मारले जाणार 12 बॉल 42 आले. पुन्हा एकदा मध्ये चेंडू झेलला इथून मात्र संधी चालून आली आहे आणि इथून मात्र परतावं लागेल. पुन्हा एकदा झेलवाच्या स्वरूपात तंबूच्या आशयाला. कारण एक सूचना पोहोचवायची प्रकाशजी 3 बॉल पे 3 विकेट सोडून पर विकेटला 500 रुपये रोख पारितोषिक. क्या बात आहे. महेंद्रसाठी हे पारितोषिक असणार आहे आणि 2 विकेट इथून मात्र आतापर्यंत घेतल्या गेल्यात. यावेळी स्विचिंग करण्याचा प्रयास होता. खरं तर चेंडू गेला कुठे याच्या शोधात बॅटिंग जो मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाश यांना आपण इथून मात्र पाहताय आणि महेंद्रच्या प्रत्येक विकेट करिता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्या बाद आहे अगदी पहिले 2 चेंडू बघितले तर जेलबाच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर आपण जर का इथून मात्र विचार केला गेला तर लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतात. अजूनही धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 2 गड्यांच्या मोबाईलात 1 या अंकावर पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा 500 कमवायची संधी. इथे मात्र अतिशय हातामध्ये चेंडू विकेट सोबत 4 विकेट 3री विकेट. विकेट सोबत फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. आणि षटक संपले. क्रमांक इथून मात्र 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि आता मात्र 71 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचली आहे. 72 धावसंख्येचं आव्हान पार करायचं होतं पण पहिले षटक इतका घातक आलं की 3 गडी इथून मात्र बाद झाले आणि 1च धाव इथून मात्र खर्च करून दिली गेली. ऑन स्ट्राईक आपल्याला आता मात्र बॅटर पाहायला मिळेल. अर्सलानला आपण पाहताय सुरुवातीला आला होता आणि अपील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं येताना पाहायला मिळाला. इस बार बॅटर आउट. जसं पाहता तसं आमची एक मोठी स्क्रीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावर आपण ते चित्र पाहू शकता. GTCच्या मार्फत ते वर्क आपण पाहताय आणि
इथे मात्र आपण जर का बघितलं स्वर्गीय पंकज मदन ठाकरे खेळाडू कक्ष आपण इथून मात्र पाहिल्या, त्याच्यानंतर स्वर्गीय भूषण प्रकाश ठाकरे खेळाडू कक्ष आपण पाहिला आणि स्वर्गीय बाळाराम दादा पालवी स्टँड, त्याच्यानंतर स्वर्गीय सुरेश जरद स्टँड आपण इथून मात्र पाहतोय आणि स्वर्गीय किरण दादा पाटील स्टँड सुद्धा आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहिल्या. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर ते बस संघाचा आपण विचार केला ना, मी जेव्हा टॉसला आले होते तेव्हा त्यांनी पोचवलं होतं व्हाईट बॉलचा विचार की इथे मात्र डोळे क्रिकेटची आयडेंटिटी काय तर ती अतिश उर्विंद आपण पाहत आहे आणि तोच आता माझा डोळेकरांचा अतिश मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक द्वितीय हाताळत असताना पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर निर्धाव आणि आता मात्र थोडासा खराब चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला. एक धावेतून मात्र मेधी आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आता मात्र दोन्ही अंकावर. चलो अतिश थोडंसं वेळेच्या बाबतीत आपण सुद्धा सहकार्य करा. आपण अनेक संघाला इथून मात्र जरूर सांगत असतो की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पण आपण आयोजन करता संघ आहात, यजमान आहात, त्यामुळे आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय की आपण घाई करा थोडी, गोलंदाजी घ्या. अंगावर येणारा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं डायरेक्ट ही तिथून मात्र पाहायला मिळाली होती, पण सेफ झोन मध्ये आखल्या गेलेल्या त्या पॉकेट मध्ये अगदी वेळेत इथून मात्र बॅटर पोहोचला होता. फार काही मिळत नाही, फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र अंकित होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगल धाव फलक जाऊन पोहोचत असताना 3 अंकावर धाव फलक. खूप सारी संत गतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 3 अंकावर इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी घ्या. त्याचा भावाला ओळखलं, पॉईंट जाऊ शकतोय, खेळण्याला नापसंती दर्शवली गेली पण पंचांनी काही इशारा दर्शवला गेला नाहीये. पहा चाणक्य निधीनं फेकला गेलेला हा चेंडू बाजूला सरसावले गेले, पण यष्ट्यांच्या वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू थोडी उंची खाली असती तर कदाचित यष्ट्याच घेऊन गेला असता. पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं. एकदा फेकी आहे, डॉट बॉल आहे आणि षटक समाप्तीच्या उंबरठ्यावर इथून मात्र आपल्याला जाताना पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येतात आतापर्यंत 5, अंतिम एक चेंडूचा घ्यायचे. किशोरजी पंकज ठाकरे साहेब इथे उपस्थित होतात. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने सरांना नवायचंय निघून चाललाय. यंदा मात्र खूप वेळानंतर इथून मात्र चेंडू पाहायला मिळतो सीमा रेषा पार, चौकार 4. बरोबर नाही कुठं फिरेल. 4 वर बाकी किती वर्ष आहे. किशोरजी ठाकरे साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय पण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थान व्हायचंय. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. बॅक टू वर्क, बॅक टू ग्राउंड. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता महेंद्रला आपण पाहताय, ज्यांनी एकंदरीत आपण विचार केला तर पहिले षटक सुद्धा हाताळलं होतं. त्याच्यामध्ये 3 गडी बाद केले गेले होते आणि एकच धाव खर्च करून दिली गेली होती. तोच आता माझा महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहे. पुन्हा एकदा उडवलं गेलं, यावेळी दिशा दर्शवण्याचं काम होताना आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर स्वर्गीय किरणदादा पाटील स्टँडच्या दिशेनं जाणारा हा चेंडू आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथून मात्र मेधी आणि एकेरी धावेने धावसंख्या 8. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 8 या अंकावर आपल्याला सध्या तरी जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. बाउंड्रीच्या पलीकडे जाता राहिलाय. पहा अगदी सळो की पळो करून ठेवले अक्षरशः. आपण एकंदरीत जर का बघितला टीम स्वराज 11 डोळे संघाला, ज्याच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो, तो स्वराज सुद्धा इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी उद्या स्कूल आहे पण
स्पर्धा बघण्याकरिता तो इथे उपस्थित झालाय. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा बॉल मॅचच्या फेस मध्ये झेलला. पुन्हा एकदा संधी चालून आली होती पण तिथे माझा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. तो मॅच झोन मध्ये इथे मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. मानवविरहित क्षेत्रामध्ये दोनदा मागणी तो दिला फलक 2 धावेची पडतीनं लबा नकरा या अंकावर धावफलक. 61 धावसंख्येचं आव्हान अजून येणाऱ्या चेंडू 14 चेंडू मध्ये पार करायचं आहे आणि 14 चेंडू आणि 61 धावसंख्येची आवश्यकता. खूप सारं मोठं आव्हान. हो प्रयत्न करायचे होते. पाठची काढा होती. अगदी आवाज पोहोचला होता आमच्याही कानापर्यंत अगदी कमेंट्री बॉक्स पर्यंत. पहिला प्रयत्न केला गेला पण त्याच्यानंतर आपण बघितलं बसला पण दुसऱ्या प्रयत्नाला चेंडू खूप सारा दूरवर जाताना पाहायला मिळालं शरीरापासून. प्रयत्न बसला पण एक धाव इथून मला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहत आहे. गोलंदाज सिंह पुढचा बॉल हवेमध्ये यावेळेस निघून चाललाय चेंडू. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. षटकार 6. प्रेक्षक जर का असताना तर मग ऐवज यांचं पारदर्शी करून भेटलं असतं. एकीकडे गाजलेले गीत आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 गड्यांची मोबदल्यात 19. आय थिंक तिथे मात्र आम्हाला ओमसाई पडगा संघाचे खेळाडू पाहायला मिळाले झेल घेताना. आणि जर का प्रेक्षक असता तर जरूर तिथे मात्र 500 रुपयाची कमाई पाहायला मिळाली असती. पण प्रयत्न खूप सारे चांगले होते आणि मग त्याच्यानंतर केला गेला तो जल्लोष स्क्रीनला आपण पाहिला. चला 12 चेंडू आणि 53 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचती आहे. जेवण करायचं अजून जर का कोण राहून गेला असेल तर स्टेजच्या बॅक साईडला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पहा अगदी आपण पाहता इथे मग सिंगल पाहायला मिळते. केफला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि नक्कीच एकंदरीत बघितलं तर प्रेक्षक राजालाही आम्ही इथून मात्र विनंती करतोय की प्रेक्षक राजा आपण जर का कोण जेवायचं बाकी राहिलं असेल तर आपण डोळ्यामध्ये स्पर्धा पाहण्याकरिता आलात. आदरणीय निवृत्तीदादा मगर यांची स्पर्धा पाहण्याकरिता आलात. त्यामुळं कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला इथून मात्र वासू दिली गेली जाणार नाही आहे. आलेल्या प्रेक्षक राजालाही जेवणाची व्यवस्था आहे. त्यामुळे आपण जेवणाचा आस्वाद घेण्याकरिता यायचं आहे. चेंडू निघून चालला आहे. इथे मात्र बाउंड्री इच्छा पलीकडे पाहायला मिळतो. षटकार 6. हे फटके जर का अगदी पहिल्यापासून इथून मात्र जर का आले असते ना तर इथून मात्र जरूर हे आव्हान कुठेतरी मात्र जवळ होताना पाहायला मिळालं असतं. हो यावेळेस चांगला चेंडू होता. आपल्याला खरं तर निर्धावफेकी पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतरचं कमबॅक इथं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज केफ पुन्हा एकदा सज्ज होईल. निर्धावफेकी आता मात्र 9 चेंडू आणि 46 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. पुढचा बॉल बॅट इथे मात्र उडवले गेले. चेंडूला 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार पाहायला मिळतो. इथून मात्र चौकार 4. हे चौकार आपण पाहताय. धावसंख्या चौकाराची पडती 30 या अंकावर. गोलंदाज सय्यद डॉट बॉल निर्धावफेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र 7 चेंडू 42 या धावसंख्येची आवश्यकता. असंख्य आमचा प्रेक्षक राजा अगदी टिकून इथे मात्र आहे.
स्वर्गीय सुरेश हरड स्फूर्ती स्टँड आपण इथून मात्र पाहत आहे लाईव्ह स्क्रीनला आमच्या ज्या ठिकाणी कॅमेरा आहे तिथून त्या प्रेक्षकांनी हाय करूयात मी ताई या षटकाच्या समाप्तीनंतर या वेळेला प्रहार प्रहार आणि प्रहार छेडू निघून जातोय सीमा रेषा पार इथून मात्र षटकार 6 षटक संपता क्रमांक 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर